नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. आमदार राहुल आवाडे यांनी शहीद भगतसिंग उद्यान येथे केले पाहणी. आमदार राहुल आवाडे यांनी आज सकाळी 8 वाजता शहीद भगतसिंग उद्यान येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी व महिलांनी या उद्यानातील असणाऱ्या समस्या व नागरिकांना येत असलेल्या अडचणी सांगितल्या. सदर उद्यानामध्ये शहरातील तसेच ग्रामीण परिसरातील असंख्य नागरिक आपल्या लहान मुलांना घेऊन खेळण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर सकाळी व सायंकाळी तरुण वर्गासह ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात फिरायला व ओपन जिम येथे व्यायाम करण्यासाठी येत असतात. गेली अनेक वर्ष झाली उद्यानाबाहेर पाईपलाईन बदलायचे काम चालू असताना उद्यानाला पाणी पुरवठा करणारे कनेक्शन कट झाल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. कामगारांना वृक्षांना घालायला पाणी कमी पडत आहे. टॉयलेटची भांडी व दारे फुटली आहेत. त्या ठिकाणीही पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे महिलांना तसेच पुरुषांची गैरसोय होत आहे. ओपन जिमच्या मशिनरी मोडतोड झाली असल्यामुळे त्याचा वापर होत नसल्याने त्या ठिकाणी महिलांना व पुरुषांना असे 2 वेगवेगळ्या ठिकाणी नवीन साहित्य बसवून मिळावे. उद्यानाशेजारी असलेल्या ऑक्सिजन पार्कमध्ये फिरायला जाणाऱ्यांची संख्या फार कमी असल्याने त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी ऑक्सिजन पार्क हा उद्यानाला जोडण्यात यावा. उद्यानामध्ये नेहमी स्वच्छता राखण्यात यावी. वृक्षांच्या पानांचा कचरा ट्रॅक जवळ डिंक पोल करण्यासाठी साठवला असल्याने त्याची दुर्गंधी पसरत असून फिरायला येत असलेल्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे ट्रक पासून बाजूला व लांब साठा करावा. लहान मुलांची खेळणी बसवून मिळावेत. स्विमिंग टँक बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याने तो लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी नागरिकांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे केली. याप्रसंगी आमदार राहुल आवाडे यांनी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व उद्यान निरीक्षक यांना तातडीच्या उपाययोजना करून तात्काळ पाणी कनेक्शन जोडून पाणी चालू करून घ्यावे असे सांगितले. ऑक्सिजन पार्क सदर उद्यानाला येत्या 4 दिवसात जोडावा व त्या ठिकाणी नवीन ट्रॅक करिता पेविंग ब्लॉक बसवावे असे सांगितले. त्याचबरोबर स्विमिंग टँक रिपेरिंगचे काम जलद गतीने करावे. टॉयलेटची भांडी व दारे ताबडतोब बसवावेत. लहान मुलांना खेळणे तसेच ओपन जिम करिता असलेले जुने साहित्य रिपेरिंग करावे व नवीन साहित्य बसवण्याची तजवीज करावी. याकरिता लागणारा निधी हा जिल्हा नियोजन मंडळाकडे प्रस्ताव देऊन लवकरात लवकर मंजूर करून ही कामे तातडीने करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले. यावेळी पाणीपुरवठा अधिकारी बाजी कांबळे, माजी नगरसेवक सुनील पाटील, श्रीरंग खवरे, रवी जावळे, अशोक लाखे, ज्येष्ठ वकील विश्वास चिडमुंगे, सुरेश दादा पाटील, प्रवीण खानवरकर, योगेश मालू, विजय बनसोडे, मोरेसर, गोविंद टिळगे, अनिल ठाणेकर, ग्रामदेवते संपादक सखाराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे, अमोल कोकणे, मच्छिंद्र नांगरे, रजाकभाई, महेश बुचडे तसेच कामगार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा.